ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना बीटाची अतिशय पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत. या उन्हाळ्यामध्ये ना प्रत्येकाने ही रेसिपी केलीच पाहिजे, कारण की खूप जास्त एनर्जेटिक रेसिपी आहे आणि अगदी पौष्टिकसुद्धा आहे. बीट खायला खूप जणांना शक्यतो आवडत नाही, पण ही रेसिपी एकदा केली ना तर अगदी मुटक्या मारत बीट खातील, कारण की कोणाला कळणारसुद्धा नाही की यामध्ये बीट वापरलेलं आहे. खूप जास्त चवीला भन्नाट होते. त्यामुळे नक्कीच प्रत्येकाने ही रेसिपी केलीच पाहिजे. कधीकधी पाहुणेरावळे आल्यावरती काय करायचं सुचत नाही नाश्त्याला, तर अगदी उत्तम असा हा पर्याय आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता इथे मी दीड बीट किसून घेतला आहे. सुरुवातीला बीटाची साल काढून घेतली आहे आणि नंतरनं बीट छान असं बारीक किसणीने किसून घेतलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठ्या किसणीने किसलं ना तरी चालेल. आता किसलेलं जे बीट आहे ना ते थोड्या वेळ आपण साईडला ठेवूया. तोपर्यंत एक इथे मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे. आता ही रेसिपी मी 2 ते 3 जणांसाठी करते, त्यानुसार साहित्याचं प्रमाण कमी जास्त इथे केलेलं आहे. तुम्ही जितक्या लोकांसाठी करत असाल ना त्यानुसार साहित्य इथे तुम्ही घेऊ शकता. कांदा ना इथे आपल्याला अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे. पाहू शकता, अगदी बारीक कांदा कट करून घेते. रेसिपी ना खरंच खूप जास्त वेगळी आहे, पण जर तुम्ही एकदा केली ना तर नक्कीच आठवड्यातून 2 ते 3 वेळा कराल, इतकी जास्त भन्नाट ही रेसिपी तयार होते. मुलांना तर खूप जास्त आवडणार आहे ही रेसिपी. इथे पाहू शकता आपला कांदा कट करून झालेला आहे. त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा इथे मी कट करून घेतला आहे. भरपूर असं लसूण, थोडंसं आलं मी घेतलेलं आहे किसून आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. इथे तुम्ही हवं असेल तर अद्रक लसणाची पेस्टसुद्धा वापरू शकता. आता थोडा वेळ आपण ते साईडला ठेवूया आणि इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. म्हणजे अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त आहे. जितका रवा घेतला होता ना त्याच वाटीने मोजून इथे मी पोहेसुद्धा घेतले आहेत. पण पोहे भिजत घातल्यामुळे ना ते थोडेसे फुगले आहेत, त्यामुळे जास्त दिसत आहेत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. रवा इथे आपण कच्चाच वापरलेला आहे आणि जाड रवा आहे हा. जर तुमच्याकडे बारीक रवा असेल ना त्याचा वापर केला तरी चालेल. आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पाहू शकता पोहे एक 5 ते 6 मिनटासाठी मी भिजवून ठेवले होते, म्हणून पोहे अगदी छान मऊसूत भिजले आहेत. आपण नेहमी पोहे भिजवतो ना त्यापेक्षा फक्त थोडेसे जास्त भिजवायचे आहेत, म्हणजे जास्तीचं पाणी घालून. 1 ते 2 चमचे इथे मी दही घातलेलं आहे. आता हे दही ना कमी आंबट आहे. शक्यतो कमी आंबट असलेल्याच दहीचा वापर करा. आता यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे अगदी फाईन असं वाटून घ्यायचं आहे. खूप जास्तसुद्धा पाणी घालू नका. जसं लागेल ना तसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि पाहू शकता अगदी बारीक असं मी हे वाटून घेतलेलं आहे. इथे तुम्ही आपली जी बॅटर आहे ना त्याची कन्सिस्टन्सी तर पाहूच शकता. खूप पातळसुद्धा नाही आणि खूप जास्त घट्टसरसुद्धा नाही आहे. अगदी परफेक्ट असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आणि अगदी छान फाईन मी वाटलेलं आहे ना, त्यामुळे आपली बॅटर जे आहे ना अगदी स्मूथ झालेलं आहे. इथे थोडंसं बॅटर इथे मला आहे ना थोडं घट्ट वाटते, त्यामुळे अजून थोडंसं मी पाणी घातलेलं आहे. तुम्हीसुद्धा लागेल असंच पाणी घाला, एकदम पाणी घालू नका. आणि पुन्हा बॅटर छान असं मिक्स करून घेऊया. तोपर्यंत जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका. आता इथे पाहू शकता आपण ह्यामध्ये ना थोडंसं बीट घातलेलं आहे. जे बाकीचं उरलेलं बीट आहे ना ते नक्की कुठे वापरायचं आहे ना, हे पुढे दाखवलेलं आहे, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्याला यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे बीटाचा वापर करायचा आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे बॅटर अगदी छान असं मिक्स करून घेऊया. या बॅटरमध्ये ना बीट घातल्यामुळे बीटाचा रंगाने ना बॅटर अगदी छान दिसतं आणि आपला पदार्थसुद्धा दिसायला अगदी सुरेख दिसतो. त्यामुळे आपल्याला अर्धे बीट यामध्ये घालायचं आहे. पाहू शकता अगदी परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे. आता हे बॅटर ना 5 ते 6 मिनटासाठी थोड्या वेळ साईडला ठेवून घेऊया आणि एका गॅसवरती पॅन तापत ठेवूया. पॅनच्या ऐवजी तुम्ही कढई किंवा मग एखादं दुसरं कोणतंही खोलगट भांडं ठेवलं ना तरी चालेल. आता पॅन तापलं की त्यामध्ये 1 ते 1.5 पळी इतपत तेल घालून घेऊया. तेलाच्या ऐवजी तुम्ही खरं तर इथे बटरचा सुद्धा वापर करू शकता. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घेतलं आहे. जिरं आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मी इथे जो आपण बारीक कट करून घेतला होता ना कांदा, तो सुद्धा घालून घेतलेला आहे. सोबतच मी इथे टोमॅटोसुद्धा घातलेला आहे. आता हे आपल्याला तेलावरती अगदी छान असं परतून घ्यायचं आहे.
फास्ट गॅसवरतीच परतायचं आहे, म्हणजे पटकनी कांदा टोमॅटो परतला जातो. आता लगेचच इथे पाहू शकता मी जो लसूण आणि आपलं जे अद्रक होतं ना ते सुद्धा इथे मी घालून घेतलेलं आहे. कांदा टोमॅटो परततानाच आपल्याला अद्रक घालायचं आहे या स्टेजला. जर तुम्ही सुरुवातीलाच तेलामध्ये टाकलं ना तर मग अद्रक कडक होतं आणि मग ते खायला इतकं चांगलं लागत नाही दाताखाली आल्यावर. आता इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटो छान मऊसूत शिजण्यासाठी ना लवकर मी इथे चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे, म्हणजे कांदा टोमॅटो शिजण्यास लवकर मदत होते. आता हे छान असं परतून घेऊया. खूप जास्तसुद्धा कांदा टोमॅटो आपल्याला परतायचा नाही. पाहू शकता इतकाच कांदा टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता गॅस अगदी स्लो ठेवूया आणि यामध्ये काही मसाले घालून घेऊया. मसाल्यांमध्ये अगदी बेसिक मसाले घातलेले आहेत मी. कोणत्याही जास्तीच्या मसाल्यांचा आपल्याला इथे वापर करायचा नाही आहे. अर्धा चमचा हळद घातली आहे. अर्ध्या चमच्याला थोडीशी जास्त मी धना पावडर घातली आहे. अर्धा चमचा इतपत मी लाल तिखट घातलेलं आहे आणि अर्धा चमचा इथे मी बेडगी मिरची घातलेली आहे. लाल तिखटाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लहान मुलं खाणार असतील तर लाल तिखट कमी घाला, मोठी खाणार असतील तर लाल तिखटाचं प्रमाण थोडंफार वाढवलं तरी चालेल. 1 चमचा इथे मी पावभाजी मसाला घातला आहे. याने खूप छान टेस्ट येते, त्यामुळे आवर्जून घाला पावभाजी मसाला असेल तर. आणि जर पावभाजी मसाला तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही त्याऐवजी गरम मसाला कोणताही घातला ना तरी चालेल. पण पावभाजी मसालाच घाला, कारण की पावभाजी मसाल्याने खूप छान अशी टेस्ट येते याला. मसाले थोडेसे खाली करपत होते ना त्यामुळे मी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं आहे आणि एक 30 ते 40 सेकंद हे मसाले तेलावरती परतून घेतले आहेत. इथे पाहू शकता मसाले आपले तेलावरती छान असे परतून झाले आहेत. आता यामध्ये आपण जो बिटाचा किस करून घेतला होता ना तो घालून घेऊया. पाहू शकता एकूण इथे मी ना 1.5 बीट घातलेलं होतं, वापरलेलं होतं आणि अर्धं बीट आपण सुरुवातीला जे बॅटर केलं होतं ना त्यामध्ये घातलं आहे आणि 1 बीट यामध्ये किसून घातलेलं आहे. बीट घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. कदाचित ही रेसिपी ना यापूर्वी तुम्ही कधीच केली नसेल, पण एकदा केली ना तर नक्कीच या रेसिपीच्या प्रेमात पडाल. कारण की कधी-कधी वातावरण बदलल्यामुळे ना तोंडाला अशी काही चव राहत नाही. भाजी चपातीसुद्धा इतकी काही खाऊशी वाटत नाही. तर अशा पद्धतीची ही चटपटीत रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता. इथे पाहू शकता 2 ते 3 मिनटं मी झाकण ठेवून हे बीट शिजवून घेतलं आहे. बीट शिजायला खूप जास्त वेळ लागणार नाही, कारण की आपण बीट हे किसून घेतलेलं आहे. आता यामध्ये एक मीडियम आकाराचा उकडलेला बटाटा घालून घेऊया. बटाटा अगदी छान मऊसूत उकडला पाहिजे. माझ्याकडून थोडासा बटाटा निबार राहिला आहे, पण शक्यतो तुम्ही उकडताना ना छान मऊसूत उकडून घ्या, म्हणजे अगदी छान पटकनी मॅश होतो बटाटा. तुमच्याकडे जर मॅशर असेल ना पावभाजीचं त्यानेसुद्धा हा बटाटा तुम्ही यामध्ये मॅश करू शकता. पाहू शकता अगदी या पद्धतीने बटाटा छान असा मॅश करून घ्यायचा आहे. आता इथे बटाटा मॅश करून झालेला आहे. आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालूया. अर्ध्या ग्लासला थोडंसं कमी इथे मी पाणी घातलेलं आहे. इथे बघा बटाट्याच्या ज्या गाठी आहेत ना त्या दिसल्या नाही पाहिजे आपल्या, त्यासुद्धा गाठी आपल्याला अगदी छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. आणि हे झाकण ठेवून ना एक 3 ते 4 मिनटासाठी एकदम बारीक गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. इथे पाहू शकता 3 ते 4 मिनटं झालेले आहेत आणि भाजीमधलं पाणीसुद्धा आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. अगदी चटपटीत अशी भाजी आपली तयार झालेली आहे. ही भाजी खरं तर तुम्ही डोशाबरोबर खाऊ शकता, इडलीबरोबर खाऊ शकता, आप्पे, पावाबरोबर, ब्रेडबरोबर किंवा मग चपातीबरोबर कशासोबतही खाऊ शकता. खूप जास्त अप्रतिम लागते. एकदा केली ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा तुम्ही मार्केटमधून बीट विकत आणाल आणि ही भाजी आवर्जून कराल. पाहू शकता दिसायलाच इतकी छान दिसत आहे ना, खायलासुद्धा खूप जास्त अप्रतिम लागते. कोणाला कळणारसुद्धा नाही की यामध्ये बीट घातलेलं आहे, कारण की बीटाचा अजिबातच वास वगैरे या भाजीला येत नाही. आता गॅस इथे बंद करून घेऊया. वरनं छान अशी कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे. थोडीशी दाटसरच ही भाजी मी ठेवलेली आहे. आता एका साईडला आपली भाजी तयार झालेली आहे. तोपर्यंत एक छान अशी चटपटीत चटणीसुद्धा इथे मी करून घेते. ही चटणी करणं ना खरं तर ऑप्शनल आहे, पण ही चटणीसुद्धा या पदार्थासोबत खूप जास्त छान लागते, त्यामुळे मी इथे केलेली आहे. 1 चमचा इतपत शेंगदाणे घातले आहेत. कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत मी. तुम्ही भाजलेले शेंगदाणेसुद्धा घेऊ शकता. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, अगदी थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही सुक्या खोबऱ्याचा सुद्धा इथे वापर करू शकता. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत.
मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. खरं तर ही चटणी ना थोडीशी तिखट असली ना की खायला अजून छान लागते, त्यामुळे इथे मी 4 मिरच्या घातलेल्या आहेत. भरपूर असा पुदिना घातलेला आहे. पुदिन्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते आणि भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे. आता पाणी टाकून आपल्याला ही चटणी छान अशी वाटून घ्यायची आहे. खूपसुद्धा पाणी टाकायचं नाही, कारण की आपल्याला ही चटणी ना थोडीशी दाटसरच ठेवायची आहे. इथे पाहू शकता अगदी फाईन असं हे मी वाटून घेतलेलं आहे. खूप जास्त पातळसुद्धा आपली ही चटणी तयार झालेली नाही आहे. ही चटणी ना तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. इडलीसोबत, डोशासोबत किंवा मग तुम्हाला आप्पेसोबत वगैरे खायची असेल ना, त्यासोबतसुद्धा ही चटणी खाऊ शकता. चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा छान अशी ही चटणी मिक्स करून घेऊया. तुम्हाला हवं असेल ना तर यामध्ये तुम्ही लिंबू वगैरे सुद्धा पिळू शकता, म्हणजे अजून छान चटपटीची चटणी लागणार आहे. आता एका फोडणी पात्रामध्ये मी पळीमध्ये फोडणी दिलेली आहे, पण तुम्ही फोडणी पात्र असेल ना त्यामध्ये सुद्धा ही फोडणी देऊ शकता. जिरी, मोहरी आणि थोडेसे पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत. पांढरे तिळामुळे ना ही चटणी अजून जास्त छान लागते, त्यामुळे असेल ना तर आवर्जून घाला फोडणीमध्ये. पाहू शकता अगदी आपली चटपटीत अशी ही चटणी तयार झालेली आहे. नक्कीच एकदा अशा पद्धतीची चटणी करून पहा, खूप जास्त अप्रतिम लागते. तुम्ही जर कधी थालीपीठ वगैरे करत असाल ना, त्यासोबतसुद्धा ही चटणी करू शकता, कारण की त्यासोबतसुद्धा ही चटणी अप्रतिम लागते खायला. आता चटणीसुद्धा आपली तयार झालेली आहे. जे आपण बॅटर करून ठेवलं होतं ना, त्याचेसुद्धा इथे आपण डोसे काढून घेतो आहे बघा. आता सुरुवातीला एक डोसा मी काढून घेतलेला, त्याचा व्हिडिओ थोडासा स्किप झाला होता. इथे बघा मी असा दुसरा डोसा तुम्हाला करून दाखवते. अगदी छान डोसे होतात हे खायला. मुलांना जर इन्स्टंट डोसे खायचे असतील ना, तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीचे डोसे त्यांना बनवून देऊ शकता. डब्यासाठी म्हणाल ना, तर अगदी उत्तम पर्याय आहे. संध्याकाळचंच डोश्याचं पीठ तुम्ही करून ठेवू शकता आणि पटकनी सकाळ सकाळ हे डोसे तुम्ही बनवू शकता. कोणतीही डाळ तांदूळ भिजवायची गरजसुद्धा नाही. अगदी पोहे आणि रव्याचे हे झटपट तुम्ही डोसे बनवून देऊ शकता. पाहू शकता आपण जे बीट घातल्यामुळे ना त्याचा रंगसुद्धा अगदी छान आहे आणि दिसायलासुद्धा अगदी डोसा छान दिसत आहे. आता दोन्ही साईडने हे डोसे मी छान असे भाजून घेते. अगदी खरपूस रंग आलेला आहे. खूप जास्तसुद्धा वेळ लागत नाही हे डोसे व्हायला. एक डोसा व्हायला ना 1 ते 2 मिनटं लागू शकतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एका साईडनेच हा डोसा भाजू शकता, पण इथे मी दोन्ही साईडने छान खरपूस डोसा भाजून घेणार आहे. मुलांच्या डब्यासाठी ना अगदी उत्तम पर्याय आहे. नाश्त्यासाठी म्हणा किंवा मग जेवणामध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता, कारण की अगदी पौष्टिक रेसिपी आहे. आता अशाच पद्धतीचे बाकीचे डोसे मी एका साईडला करून घेते. तोपर्यंत बघा आपला हा पहिला डोसा तयार झालेला आहे. दिसायलाच इतका जास्त अप्रतिम दिसत आहे ना, तर खायलाच खूप जास्त अप्रतिम लागणार आहे. अगदी मऊसूत असे होतात हे डोसे आणि ही भाजीसुद्धा नक्कीच खूप जास्त छान लागते अशा पद्धतीच्या डोशांबरोबर. नुसती खायलासुद्धा अगदी पौष्टिक रेसिपी आहे ही. जर तुम्ही डाएट वगैरे करत असाल ना, तर नक्कीच अशा पद्धतीची भाजी करून खा. खूप जास्त हेल्दी आहे आणि करायलासुद्धा ना अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.